केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू, महसूल विभागात शोककळा। केज तालुक्याचे तरुण आणि धडाडीचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर बीड मार्गावर आज सकाळी रेणापूर फाटा ते नेहरूनगर तांडा दरम्यानच्या वळणावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले। या घटनेमुळे महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण बीड आणि लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या खाजगी कारने MH10DQ 9895 ने प्रवास करत होते। ते केजवरून लातूरच्या दिशेने जात असताना रेणापूर फाटा ते नेहरूनगर तांड्याच्या दरम्यान असलेल्या वळणावर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले। गाडीचा वेग अधिक असल्याने कार महामार्गावरून खाली जवळपास 10 ते 15 फूट सखल भागात भीषणरित्या पलटी झाली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला व गाडीचे अवशेष जवळपास 500 मीटरपर्यंत पसरले होते। यामध्ये राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। हा अपघात गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे। अपघाताचा आवाज ऐकता स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि रेणापूर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत गिड्डे यांची प्राणज्योत मालवली होती। त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। रेणापूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार महामार्गावर गाडी वेगात असताना गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा। कारमध्ये ते एकटेच प्रवास करत होते। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम सुरू आहे। एक कर्तव्यदक्ष अधिकारी हरपल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। राकेश गिड्डे यांची ओळख एक अत्यंत कार्यक्षम, शांत, संयमी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून होती। केज तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रशासकीय कामे मार्गी लावली होती। एका तरुण आणि हुशार अधिकाऱ्याचा असा अकाली मृत्यू झाल्याने महसूल प्रशासनावर शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रेणापूर ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली आहे। गिड्डे यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब व मोठा मित्रपरिवार असून त्यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।